डिअर फ्रेंड्स, आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कार्बन कंपाऊंड हा त्या ठिकाणी टॉपिक जो आहे तो त्या ठिकाणचा डिस्कस करायचा आहे. कार्बन कंपाऊंड त्या ठिकाणी तुम्ही शिकलेला असेलच स्टेट बोर्डमध्ये आणि सीबीएसई मध्ये त्या ठिकाणी हा शेवटचा टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा टॉपिक इन द सेन्स मी केमिस्ट्री मधला सांगतोय त्या ह्याच्यातला, कारण जे 4 ते 5 टॉपिक आपल्याला 10th मध्ये त्या ठिकाणी सीबीएसई प्लस स्टेट बोर्ड मध्ये पाहायला मिळतात. त्याच्यातला जनरली हा लास्ट टॉपिक त्या ठिकाणी आपण म्हणजे क्लासमध्ये किंवा त्या ठिकाणी शिकवला जातो. आता या कार्बन कंपाऊंड मध्ये शाहूस क्लिनिंगला तर महत्वाचं आहेच आहे, परंतु याच्यामधला हा एक जो सेक्शन आहे तो म्हणजे आयुपीएससी नावाचा. हा आयुपीएससी नावाचा सेक्शन बाळांनो इतका व्हास्ट आहे त्या ठिकाणचा. 11-12 ला पहिला ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी की बेस्ड याच्यावरतीच आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जर तुम्ही आयुपीएससी जर तुमचं एकदम परफेक्ट असेल तरच आणि तरच तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी चांगले मार्क हे घेऊ शकता. मी 11चं सांगतोय तुम्हाला त्याच्यातलं, जी की तुम्ही आता जाणार आहात. मग या आयुपीएससी वरती त्या ठिकाणी म्हणजे 3 सेक्शन वरती त्या ठिकाणी क्वेश्चन्स हे आपल्याला विचारले जाऊ शकतात शाहू स्क्रीनिंग मध्ये. त्याच्यातला पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे आयुपीएससी नॉमेनक्लेचर. मग आता या आयुपीएससी नॉमेनक्लेचर वरती तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन हे त्या ठिकाणी विचारले जात नाहीत. म्हणजे थेरॉटिकल इन द सेन्स की व्हॉट इज द रूल ऑफ द आयुपीएससी नेम, रूल वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकत नाहीत. याच्यावरती तुम्हाला काय विचारले जातात त्या ठिकाणचे, तर एक्झाम्पल दिलं जातं, त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला फाइंड आउट करायचे किंवा स्ट्रक्चर दिलेले त्याचं नाव तुम्हाला फाइंड आउट करायचे. म्हणजे व्हाईस वर्सा त्या ठिकाणी तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर या सेक्शनमध्ये स्टेट बोर्डमध्ये असलेला एक पॉलिमर नावाचा एक सेक्शन शेवटच्या सेक्शनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पॉलिमर्स आणि त्याचे कंपाऊंड वगैरे, मग ते पीव्हीसी असेल, त्याच्यानंतर प्रोपिलिन असेल, बरेच आहेत त्या ठिकाणचं आहेत. ते एक आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे त्यांचे स्ट्रक्चर वगैरे टेफ्लॉन वगैरे आहेत त्या ह्याच्यातले, सॉरी हां टेजिलिन वगैरे आहेत, तर ते त्या ठिकाणी तुम्हाला एक व्यवस्थित करायचे, ते एक त्या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर अजून सोप आणि डिटर्जंट नावाचा तो एक सेक्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तो सुद्धा त्याच्यावरती एक सोप आणि डिटर्जंट वरती तुम्हाला विचारले तर फार फार स्ट्रक्चर आणि फॉर्म्युला विचारतील. त्याच्यामध्ये थेरॉटिकल असं काही म्हणजे सगळं पूर्ण आणि पूर्ण थेरॉटिकल बेस्ड आहे त्या ह्याच्यातला. तर तो एक त्या ठिकाणचा क्वेश्चन एखादा येऊ शकतो. तर डायरेक्ट मी सोप आणि डिटर्जंट वरतीचा तेवढा एमसीक्यू जे आहे त्या ह्याच्यातलं ते आपण क्वेश्चन जे आहे ते डिस्कस करूयात. त्यानंतर आयुपीएससी वरती आता आयुपीएससी सेक्शन जर आपण बघितलं तर रूल हे त्या ठिकाणी बरेच आहेत. आता तुम्ही रूल शिकलेला आहात असं मी कन्सिडर करतोय त्या ह्याच्यातलं, आणि नंतर मग ही करतोय. कारण बघा, रूल जर आपल्याला शिकायचे म्हणले त्या ह्याच्यातले तर ते खूप आहेत. म्हणजे फंक्शनल ग्रुप पासून असायक्लिक असेल, सायक्लिक असेल, त्या ठिकाणी ते खूप आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण क्लासमध्ये तर त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही क्लासचे जर विद्यार्थी असाल तर त्या ठिकाणचा बरेच आपण त्या ठिकाणी रूल्स वगैरे तुम्हाला ते घेतलेले आहेतच. म्हणजे नोट्स वगैरे त्याच्यातला आणि असाइनमेंट पण आपण घेतलेले आहेत. फक्त आपल्याला याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणजे जे गरजेचे आहेत त्याच्यातले ते एक्झाम्पल ओरिएंटेड त्या ठिकाणी आपण म्हणजे तुमच्या बुकमध्ये स्टेट बोर्ड असेल किंवा अदर एक्झाम्पल्स त्या ठिकाणी ते आयुपीएससीचे त्या ठिकाणी ते एक आपण बघूयात. आता तत्पूर्वी कार्बन कंपाऊंड मध्ये शिकत असताना त्याच्यातला कार्बन कंपाऊंड कार्बन कंपाऊंड मध्ये शिकत असताना याच्यामध्ये आपल्याला पहिलाच पार्ट येतो तो म्हणजे हायड्रोकार्बन नावाचा. कोणता पार्ट येतो त्याच्यातला? हायड्रोकार्बन. आता या हायड्रोकार्बन मध्ये आता जनरल आपल्याला माहिती आहे त्याच्यातला सगळ्यात बेसिक पार्ट असलेला हायड्रोकार्बन मध्ये द स्टडी ऑफ हायड्रोजन अँड कार्बन इज कॉल्ड ॲज द हायड्रोकार्बन आपण म्हणतो. याच्यामध्ये तुमचे मग एक आहे तुमचा सॅच्युरेटेड असलेला, दुसरा कोणता आहे बोला लवकर बोला, हां यस अनसॅच्युरेटेड. कोणता आहे त्या ह्याच्यातला? अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. अनसॅच्युरेटेड मध्ये अगेन पुन्हा तुमचे 2 टाईप आहेत. कोणते कोणते रे सर त्या ह्याच्यातले? ते म्हणजे एक आहे अल्कीन आणि दुसरा कोणता आहे त्या ह्याच्यातला? अल्काईन नावाचा. इकडला कोणता आहे त्या ह्याच्यातला? एकच टाईप आहे. कोणता त्या ह्याच्यातला? तो म्हणजे अल्केन नावाचा. कोणता आहे त्या ह्याच्यातला? अल्केन नावाचा. आता या तिन्हीचं जर आपण जनरल स्ट्रक्चर वगैरे त्या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये सिंगल बॉन्ड इथं आपल्याला पाहायला मिळतो, इथं डबल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो आणि इथं ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आयुपीएससीची स्टार्टिंग जर आपण बघितलं तर इथून सुरुवात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो हायड्रोकार्बनच्या ह्याच्यापासून अल्केन अल्केन. आता हे तुम्हाला माहिती असेल त्या ह्याच्यातला, तरी पण मी एकदम आपण थोडंसं रिकॉल करूयात आणि डायरेक्ट एक्झाम्पल वरती त्या ठिकाणी आपण फोकस करूयात. अल्केनचा सिंगल बॉन्ड असतो, याच्यामध्ये अल्किनमध्ये डबल बॉन्ड असतो आणि अल्काईनमध्ये कोणता असतो त्या ह्याच्यातला? ट्रिपल बॉन्ड. मी असे त्या ठिकाणी इथंही केले, ट्रिपल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड. याच्यातला सफिक्स जर आपण बघितला, सफिक्स आपल्याला पाहायला मिळतो एएनई. कोणता सफिक्स आहे रे? एएनई. इथं जर आपण बघितला तर ईएनई हा सफिक्स आपल्याला पाहायला मिळतो आणि इथं जर आपण बघितला तर तो कोणता आपल्याला? वायएनई हा सफिक्स आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं म्हणजे कॉमन फॉर्म्युला जर आपण बघितला तर याचा CnH2n+2, याचा जर आपण बघितला CnH2n, याचा जर बघितला आपण CnH2n-2. हे 3 स्ट्रक्चर याच्यातले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, पहिल्यांदा काय याच्यातला CnH2n+2 हा कोणाचा फॉर्म्युला आहे? अल्केनच्या ह्याच्यातला जनरल फॉर्म्युला. अल्केनचा CnH2n, अल्काईनचा काय त्याच्यातला CnH2n-2. N is the number of carbon atoms. N is the number of काय असेल त्याच्यातला 1 2 3 4 कार्बन ॲटम्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये मिथेन आयुपीएससी मध्ये आपण
IUPAC जर आपण बघितलं त्या ह्याच्यातलं तर IUPAC मध्ये आपल्याला जनरली 3 पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. किती पार्ट आपल्याला म्हणजे IUPAC जे आहे त्या ह्याच्यातलं तर ते 3 पार्टनी त्या ठिकाणी बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. किती पार्टने बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं? 3 पार्टनी आपल्याला बनलेलं पाहायला मिळतं किंवा 3 इन्ग्रेडियंट्स असतात, 3 घटक असतात त्याच्यात. त्याच्यातला पहिला जर आपण बघितला तर तो असतो त्या ठिकाणी आपल्याला वर्ड रूट पाहायला मिळतो. कोणता पाहायला मिळतो त्या ह्याच्यातला? वर्ड रूट, नॉट अ वर्ल्ड रूट. इट इज अ वर्ड रूट त्या ह्याच्यातला. दुसरा जर आपण बघितला तर तो आपल्याला पाहायला मिळतो प्रेफिक्स. कोणता आपल्याला पाहायला मिळतो त्या ह्याच्यातला? प्रेफिक्स. आणि तिसरा जर आपण बघितला तर तो आपल्याला कोणता पाहायला मिळतो? सफिक्स नावाचा. आता हे 4 त्या ठिकाणी सेक्शन जे आहेत त्या ह्याच्यातले तर ते 4 सेक्शन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. कशामध्ये? IUPAC मध्ये. एक आहे तुमचा वर्ड रूट, दुसरा आहे प्रेफिक्स आणि तिसरा कोणता आहे त्या ह्याच्यातला? सफिक्स मध्ये. आता या प्रेफिक्स आणि सफिक्स मध्ये जरी आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट म्हणजे 2 सब टाईप आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही ह्याच्यामध्ये. एक असतो तुमचा प्रायमरी प्रेफिक्स. नाव काय? प्रायमरी प्रेफिक्स. आता मी पूर्ण लिहित बसत नाही, फक्त प्रायमरी प्रेफिक्स असं लक्षात ठेवा. दुसरा जर आपण बघितला तर ह्याच्यातला तर तो आपल्याला पाहायला मिळतो कोणता त्या ह्याच्यातला? सेकंडरी प्रेफिक्स. पहिला कोणता त्या ह्याच्यातला? प्रायमरी प्रेफिक्स. दुसरा सेकंडरी प्रेफिक्स. आणि या सफिक्स मध्ये जरी आपण बघितलं त्या ह्याच्यातलं तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 त्या ठिकाणी टाईप आपल्याला पाहायला मिळतात. ते कोणते कोणते? सेम प्रायमरी प्रेफिक्सेस आणि दुसरा कोणता त्या ह्याच्यातला? सेकंडरी प्रेफिक्सेस. तर असे हे 3 म्हणजे सब टाईपनी त्या ठिकाणी आपल्याला IUPAC त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता या वर्ड रूट मध्ये तुम्ही शिकलेला असेलच त्या ह्याच्यातला वर्ड रूट. आता सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय? सफिक्स जे येतात त्या ह्याच्यातले सफिक्स आपल्याला माहिती आहे त्याच्यातलं. सफिक्स म्हणजे अगोदर येतात का नंतर येतात त्या ह्याच्यातले? सफिक्स आहेत नंतर येतात त्याच्यातलं. प्रिफिक्स म्हणजे काय? अगोदर येणार आहे त्या ह्याच्यातले. आता या सफिक्स मध्ये जर आपण बघितले किंवा वर्ड रूट मध्ये जर आपण बघितले तर वर्ड रूट आपल्याला किती पाहायला मिळतात? बरेच आहेत. म्हणजे नंबर ऑफ कार्बन वरती त्या ठिकाणी डिपेंड आपल्याला. समजा नंबर ऑफ कार्बन जर 1 असेल तर मीथ, ईथ, प्रो, ब्यूट, पेंट, हेक, हेप, ऑक्ट, नोन, डेक आणि अनडेक त्या ठिकाणचा डेक आणि 11 नंतर अनडेक, डोडेक असं त्या ठिकाणी चालू होतात. तर 10 पर्यंत जरी लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. पहिला कोणता? मिथ, ईथ, प्रोप, ब्यूट, पेंट, त्याच्यानंतर हेग्स, हेप्ट, ऑक्ट, नोन आणि डेक. हे असे त्या ठिकाणचे वर्ड रूट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रेफिक्स मध्ये आपण 2 जनरली त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक असतो तुमचा प्रायमरी आणि दुसरा कोणता असतो त्याच्यातला? सेकंडरी. प्रायमरी मध्ये जर आपण बघितलं तर सायक्लोरिंग मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे समजा मी जर म्हटलं त्या ह्याच्यातलं की बाबा रे याचं नाव काय त्या ह्याच्यातलं? CH3, CH2 आणि इकडे काय त्या ह्याच्यातला? CH3. आता बघा, आता हे तुम्हाला जनरली नावं वगैरे त्या ह्याच्यातले बेसिक तर तुम्हाला यायला पाहिजे, ठीक आहे. कारण आपल्याला तेवढे लेक्चर नाहीये की आपण पूर्ण म्हणजे त्या ठिकाणचा IUPAC चे सगळे रूल घेऊ शकू त्या ह्याच्यातला. तुम्हाला ऑलरेडी बऱ्यापैकी, कारण तुम्ही आता 10th मध्ये हा टॉपिक ऑलरेडी शिकलेला आहे. आपल्याला फक्त कॉम्पिटेटिव्हच्या ओरिएंटेडनं त्या ठिकाणी आपल्याला हा टॉपिक जे आहे त्याच्यातले ते पाहायचे आहेत. याचं नाव जर आपण बघितलं तर याचं नाव तुम्हाला माहिती आहे. काय नाव आहे याचं? बोला. काय? प्रोपेन त्या ह्याच्यातलं. काय नाव आहे त्याच्यातलं? प्रोपेन. नाव काय रे याचं त्या ह्याच्यातला? प्रोपेन नाव आहे. आता या प्रोपेनचं हे जर आपण बघितलं तर हे प्रोपेन आहे त्या ह्याच्यातलं. आणि यालाच जर मी असं म्हटलं की बाबा रे याचं नाव काय असेल त्या ह्याच्यातलं? याचं नाव काय आहे त्या ह्याच्यातलं? बघा, आता याचं जर नाव आपण बघितलं तर हा सुद्धा प्रोपेन मध्येच येतो, परंतु हा नुसताच प्रोपेन नाही. तर याचं नाव जर आपण बघितलं तर याचं नाव आपल्याला काय पाहायला मिळतं बाळांनो? सायक्लोप्रोपेन. काय नाव पाहायला मिळतं रे याच्यातलं आपल्याला? सायक्लोप्रोपेन. का सायक्लो? म्हणजे सायक्लो हा जो लावलेला शब्द आहे त्या ह्याच्यातला, हा जो वर्ड लावलेला आहे आपण त्या ह्याच्यातला, हा कशासाठी लावतो आपण त्या ह्याच्यातला? तर या प्रिफिक्स मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण इथं काय म्हणलेलं आहे त्याच्यातला? सायक्लोप्रोपेन. आता हे प्रोपेनच का? कारण हा जो इथला जो पार्ट आहे त्या ह्याच्यातला, हा काय म्हणजे तुमचा त्या ह्याच्यातला कार्बन असतो. काय असतो त्या ह्याच्यातला? कार्बन. इट इज नथिंग बट द कार्बन. आणि कार्बनची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती आहे किती आहे त्या ह्याच्यातले? 4 असते. म्हणजे प्रत्येक कार्बन मध्ये हायड्रोजन किती असते तुमचे? 2 त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. नाव काय असेल याचं? सायक्लोप्रोपेन. याचं नाव जर आपण बघितलं काय असेल हो याचं नाव त्या ह्याच्यातला? याचं नाव बोला. याचं नाव काय असेल त्या ह्याच्यातला? कार्बन किती येते इथं बघा बरं त्या ह्याच्यातला? 1, 2, 3 आणि काय लिहितात त्या ह्याच्यातले? 4. म्हणजे याचं नाव काय असेल? सायक्लोब्युटेन असेल. काय असेल रे बाळांनो त्या ह्याच्यातला? सायक्लोब्युटेन. त्याच्यानंतर समजा मी याचं जर म्हणलं त्या ह्याच्यातलं, याचं नाव काय असेल? याचं नाव काय असेल त्या ह्याच्यातलं? तर याचं नाव जर आपण बघितलं त्या ह्याच्यातलं तर ते आपल्याला काय पाहायला मिळतं? सायक्लोहेक्झेन त्या ठिकाणचं. काय पाहायला मिळतं याच्यातलं? सायक्लोहेक्झेन. तर ठीक आहे, आता हे कशामध्ये आपल्याला प्रिफिक्स मध्ये. आता सफिक्स मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी. आता सेकंडरी मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सबस्टिट्युएंट म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतात. काय पाहायला मिळतात? सबस्टिट्युएंट. आता कोणते कोणते सबस्टिट्युएंट आहेत? म्हणजे आता तुमच्या स्टेट बोर्डामध्ये पुस्तकामध्ये 2-3 दिलेले आहेत बघा तुमच्या पुस्तकामध्ये. तुम्ही तेवढे जरी पाठ केले तर डायरेक्ट तुम्हाला सांगतो त्या ह्याच्यातला स्टेट बोर्डामध्ये पण आहेत आणि CBSE मध्ये पण आहेत. साइड चेन, क्लोरो, क्लोरो.
याच्यामध्ये ठीक आहे, आता ते बघा मी सांगतो त्या ह्याच्यातलं डायरेक्ट, तुम्ही तेच लक्षात ठेवा वाटल्यास. आता हे झाले म्हणजे कोणते तुमचे प्रिफिक्सेस मध्ये, म्हणजे पहिला कोणता त्या ह्याच्यातला आला तुमचा, तर प्रायमरी प्रिफिक्सेस मध्ये पहिला कोणता त्याला त्या ह्याच्यातला प्रायमरी प्रिफिक्स मध्ये काय सायक्लो वापरायचं. कधी वापरायचं सायक्लो, जर असं म्हणजे रिंग स्ट्रक्चर म्हणजे क्लोज स्ट्रक्चर मध्ये जर असतील त्या ह्याच्यातले, तर त्या ठिकाणी काय वापरायचं रे आपल्याला, सायक्लो वापरायचं. त्याच्यानंतर दुसरं जर आपण बघितलं त्या ह्याच्यातला, तर फ्लोरो क्लोरो ब्रोमो आयोडो, हे जर आपण बघितले त्या ह्याच्यातले, तर हे कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, सेकंडरी प्रिफिक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कोणते कोणते आहेत, समजा आता हा एफ आहे, याचं नाव जर आपण बघितलं तर काय आपल्याला पाहायला मिळतं, फ्लोरो. काय नाव पाहायला मिळतं रे, फ्लोरो. याचं नाव जर आपण बघितलं तर काय, आयोडो. काय नाव आहे याचं, आयोडो. नंतर याचं बी आर, याचं नाव काय, ब्रोमो. काय नाव आहे रे याचं, ब्रोमो. त्याच्यानंतर तिसरं जर आपण बघितलं क्लोरो, काय नाव आहे याचं, क्लोरो. त्याच्यानंतर याचं CH3 बघा, मिथेन, हे याचं नाव काय, त्याच्यातला मिथेन. मिथेन मधला एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. मिथेन मधला एक हायड्रोजन काय करायचं आहे, त्याच्यातला एक रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे CH3 असा बॉन्ड, म्हणजे याचं नाव काय आलं रे त्याच्यातला, मिथाईल. याला काय म्हणतो आपण त्याच्यातला, मिथाईल. दुसरं जर आपण बघितलं तर C2H5, C2H5 याचं नाव काय त्याच्यातलं, इथाईल. काय नाव आहे रे याचं, इथाईल. मग हे सगळ्याच्या सगळे जर आपण बघितले तर याला काय म्हटलं जातं रे त्याच्यातला, सबस्टिट्युएंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, सबस्टिट्युएंट. लक्षात ठेवा काय म्हटलं जातं, सबस्टिट्युएंट्स. किंवा दुसरंच नाव काय त्याच्यातला. आणि हे प्रिफिक्स मध्ये येतात, कोणत्या प्रिफिक्स मध्ये, सेकंडरी प्रिफिक्स मध्ये येतात. कोणत्या ह्याच्यामध्ये येतात, सेकंडरी प्रिफिक्स मध्ये येतात. आय होप तुम्हाला कळालं असेल त्याच्यातला कोणते कोणते, फ्लोरो, आयोडो, ब्रोमो, क्लोरो, मिथाईल आणि इथाईल नावाचे. ठीक आहे. हे सेकंडरी सफिक्स किंवा सेकंडरी सबस्टिट्युएंट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सफिक्स मध्ये जर आपण बघितलं तर अगेन सफिक्स मध्ये दोन टाईप आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कोणते, एक प्रायमरी सफिक्स आणि दुसरा कोणता त्याच्यातला, सेकंडरी सफिक्स मध्ये. प्रायमरी सफिक्स पहिला कोणता त्याच्यातला, प्रायमरी सफिक्स. आता इकडलं हे झालेलं आहे त्याच्यातलं, हे इकडलं तुम्हाला कळायला असेल. आता हे इकडलं इरेज करतो मी इकडलं, ठीक आहे. बघा आता इकडल्या ह्याच्यामध्ये कोणता आहे त्या ह्याच्यातला, प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स, ठीक आहे ना. आता प्रायमरी सफिक्स मध्ये जर आपण बघितलं तर प्रायमरी सफिक्स मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, एक तर डबल बॉन्ड वाले किंवा ट्रिपल बॉन्ड, म्हणजे मल्टिपल बॉन्ड आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. काय पाहायला मिळतात याच्यामध्ये आपल्याला रे, मल्टिपल बॉन्ड. मग आता मल्टिपल बॉन्ड कोणते कोणते असतात, एक तर असतात तुमचे डबल बॉन्ड वाले, आणि दुसरे कोणते असतात तरी त्या ह्याच्यातले, ट्रिपल बॉन्ड वाले. एक तर डबल बॉन्ड वाले आणि दुसरे कोणते त्या ह्याच्यातले, ट्रिपल बॉन्ड वाले. हे कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, प्रायमरी सफिक्स मध्ये पाहायला मिळतात, मल्टिपल बॉन्ड मध्ये, डबल बॉन्ड किंवा कोणते, ट्रिपल बॉन्ड नावाचे. आता हे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड नावाचे कोणत्या सफिक्स मध्ये येतात त्या ह्याच्यातले, प्रायमरी सफिक्स मध्ये येतात. आणि याचा सफिक्स आपल्याला माहिती आहे कोणता, ENE फॉर डबल बॉन्ड आणि YNE फॉर द ट्रिपल बॉन्ड नावाचे त्या ह्याच्यातले. ठीक आहे, कळालं इथपर्यंत त्या ह्याच्यातला. त्याच्यानंतर आता तिसरा जाऊयात, तो म्हणजे सेकंडरी सफिक्स मध्ये. सेकंडरी सफिक्स. आता सेकंडरी सफिक्स मध्ये जर आपण बघितलं ना बाळांनो, तर सेकंडरी सफिक्स मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तो म्हणजे फंक्शनल ग्रुप नावाचा चार्ट दिलेला आहे बघा त्या ह्याच्यातला, फंक्शनल ग्रुप. तुम्ही बघू शकता त्या ह्याच्यातला फंक्शनल ग्रुप असा चार्ट दिलेला आहे. सीबीएसईच्या पुस्तकामध्ये, NCERT मध्ये पण दिलेला आहे आणि स्टेट बोर्डामध्ये पण दिलेला आहे बघा पुस्तकामध्ये त्या ह्याच्यातला फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप कोणते कोणते मी एकदा सांगतो त्या ह्याच्यातले. किंवा फंक्शनल ग्रुप पहिल्यांदा मी पाठीमागच्या ह्याच्यामध्ये पण डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. पाठीमागच्या मला वाटते एक कार्बन कंपाऊंड मध्ये काहीतरी डेफिनेशन मी तुम्हाला दिलेली की फंक्शनल ग्रुप, डिफाईन फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय त्याच्यातला, विच डिटरमाइन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स, विच डिटरमाइन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स और टेल्स अबाउट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स. फंक्शनल ग्रुप काय सांगतात त्याच्यातला, काय इन्फॉर्मेशन देतात आपल्याला, तर एखादा कंपाऊंड मध्ये जो फंक्शनल ग्रुप असेल त्याच्यातला, तर त्याच्यावरून आपण त्याची प्रॉपर्टीज त्या ठिकाणी डिसाईड हे करू शकतो. म्हणजे त्याचा फंक्शनल ग्रुप वरून त्याची केमिकल प्रॉपर्टीज त्या ठिकाणी आपण फाइंड आउट हे करू शकतो त्याच्यातला. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणते कोणते सर त्याच्यातले, तर बघा मी एक 4-5 त्या ठिकाणी तुम्हाला फंक्शनल ग्रुप वगैरे त्याच्यातले सांगतो, ते पार्ट तुम्हाला असतीलच त्याच्यातले. कोणते कोणते त्याच्यातला, पहिला जर आपण बघितला सी डबल बॉन्ड OOH, सी डबल बॉन्ड OOH. नाव सांगा याचं काय त्याच्यातलं, सी डबल बॉन्ड OOH नाव काय, याचं नाव बाळवणं त्याच्यातला कार्बॉक्झिलिक ऍसिड. काय नाव आहे याचं, कार्बॉक्झिलिक ऍसिड त्याच्यातला. आणि याचा सफिक्स जर आपण बघितला त्याच्यातला, तर सफिक्स आपल्याला काय पाहायला मिळतो रे, OIC ऍसिड. कोणता सफिक्स आपल्याला पाहायला मिळतो रे याचा, OIC ऍसिड त्याच्यातला. खालचं इथं स्क्रीनिंग दिसतंय का पुरांनो, ओके ठीक आहे. हा, OIC ऍसिड. काय नाव आहे याचं, सी डबल बॉन्ड OOH.
नाव काय याचं कार्बॉक्झिलिक ऍसिड आणि सफिक्स याचा म्हणजे काय त्याच्यातला OIC ऍसिड त्याच्यातला आणि याचा आयुपीएसी नेम जर आपण बघितलं तर अल्कॅनोइक ऍसिड काय नाव आपल्याला पाहायला मिळतं अल्कॅनोइक ऍसिड. दुसरं जर आपण बघितलं तर याचं नाव तुम्हाला माहिती आहे का बघा बरं त्याच्यातलं C डबल बॉन्ड O इकडे एक बॉन्ड आहे इकडे एक बॉन्ड आहे. याचं नाव जर आपण बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं रे कीटोन काय नाव पाहायला मिळतं कीटोन आणि याचा सफिक्स जर आपण बघितला ONE1 असं त्या ठिकाणी ONE1 म्हणू नका ONE असं नाव उच्चारायचं त्याच्यातलं. त्याच्यानंतर तिसरा जर आपण बघितलं त्याच्यातला तर तो आपल्याला पाहायला मिळतो C डबल बॉन्ड OH नाव बघा म्हणजे याचं काय असेल त्याच्यातलं C डबल बॉन्ड OH नाव काय याचं त्याच्यातला अल्डिहाइड काय रे नाव याचा अल्डिहाइड आणि याचा सफिक्स जर आपण बघितला तर AL काय सफिक्स त्याच्यातला AL काय ऑल नाही AL त्याच्यातला. त्याच्यानंतर चौथा जर आपण बघितला त्याच्यातला तर तो आपल्याला पाहायला मिळतो C डबल बॉन्ड OH हा C डबल बॉन्ड O NH2 C डबल बॉन्ड O NH2 कोणता ग्रुप आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो अमाइड ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे हा त्याच्यातला अमाइड ग्रुप कोणता आपल्याला त्याच्यातला अमाइड ग्रुप त्याच्यातला ठीक आहे अमाइड हेच सफिक्स अमाइड ग्रुपच सफिक्स आणि ते नाव काय त्याच्यातला एकच आहे अमाइड ग्रुप. त्याच्यानंतर पुढला जर आपण बघितला त्याच्यातला वरच्या साईडला इकडे लिहितो मी ठीक आहे इकडे लिहू आपण. त्याच्यानंतर दुसरा जर आपण बघितला त्याच्यातला तर तो म्हणजे फिफ्थ आहे आपल्याला त्याच्यातला OH नाव काय त्याच्यातलं याचं जर आपण बघितलं तर तो आहे आपल्याला अल्कोहोल काय रे त्याच्यातला अल्कोहोल काय याचं नाव अल्कोहोल म्हणजे काय रे दारू काय त्याच्यातला दारू पिता की नाही तुम्ही पिऊ नये चांगलं नसतंय OL काय याच्यातलं त्याच्यातला OL अल्कोहोल OL सफिक्स काय रे OL. त्याच्यानंतर सहावा एक आहे त्याच्यातला अल्कोहोल एक झाला अजून दुसरा अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड अजून कोणता राहिला बघा बरं त्याच्यातला हा अमाइन एक राहिला बघा त्याच्यातला NH2 कोणता आहे त्याच्यातला अमाइन ग्रुप त्याच्यातला ठीक आहे. अजून कोणता राहिला बघा बरं त्याच्यातला अजून कोणते आहेत का याच्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले अल्कोहोल झाला आपला अल्कोहोल घेतला हा अजून एक राहिला बघा पोरांनो इथर सातवा एक त्याच्यातला ओ काय नाव आहे याचं त्याच्यातलं इथर काय नाव आहे याचं इथर त्याच्यातला ठीक आहे. त्याच्यानंतर आठवा एक आहे बघा त्याच्यातला अजून इटोनिक झाला हा ईस्टर एक लक्षात ठेवा त्याच्यातला C डबल बॉन्ड OR किंवा RC डबल बॉन्ड OR डॅश हे R म्हणजे काय पोरांनो त्याच्यातला तर या R जो आहे त्याच्यातला अल्काइल ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे त्याच्यातला अल्काइल म्हणजे इथाइल असेल मिथाइल असेल प्रोपाइल असेल काही असू शकतं त्याच्यातला कोणता हा ग्रुप आहे त्याच्यातला ईस्टर नावाचा अल्काइल अल्कॅनोएट अल्काइल किंवा वायल अल्कॅनोएट त्या ठिकाणचं आपल्याला आणि याचं इथरचं काय त्याच्यातला OXY ऑक्सी इथॉक्सी मिथॉक्स. तर हे एवढे जे आहेत त्याच्यातलं हे कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तुमचे फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. काय पाहायला मिळतात आपल्याला याच्यातले फंक्शनल ग्रुप. अजून एक महत्वाचा एक राहिला बघा त्याच्यातला CN कोणता आहे त्याच्यातला C ट्रिपल बॉन्ड N काय नाव आहे याचं त्याच्यातला सायनाइड किंवा नायट्राइल काय नाव आहे याचं त्याच्यातला सायनाइड आणि सफिक्स याचं नायट्राइल. तर हे एवढे फंक्शनल ग्रुप जे आहेत आपल्याला याच्यामध्ये पूर्ण हे ठीक आहे. आता याच्यामध्ये अल्डिहाइड कार्बॉक्सिलिक आणि कीटोन हे 3-4 जरी लक्षात ठेवले तुम्हाला आणि अल्कोहोल 5 पहिले आणि हो का हे सायनाइड एक ते एक महत्वाचं आहे ते एक सारखं विचारतात तुम्हाला हे 6 जरी लक्षात ठेवले आता हे इथर ईस्टर अमाइन ते तुम्हाला तेवढे विचारले जाणार नाही त्याच्यात नाही तर लक्षात ठेवले तरी काही अडचण नाही कारण पुस्तकामध्ये दिलेले तुम्हाला हे सगळेच्या सगळे काय तुमचे त्याच्यातले फंक्शनल ग्रुप आहेत. आता हे फंक्शनल ग्रुपमध्ये व्हीआयपी कोणते कोणते ते एकदा तुम्हाला सांगतो व्हीआयपी ठीक आहे. पहिला आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड हा एक आहे त्याच्यानंतर दुसरा एक आहे अल्डिहाइड त्याच्यानंतर अमाइड एक आहे त्याच्यानंतर सायनाइड एक आहे बघा त्याच्यातला आणि ईस्टर एक आहे ठीक आहे. हे 5 दिसले तुम्हाला म्हणजे 5 जर फंक्शनल ग्रुप असतील तर नंबरिंग जे आपण स्टार्टिंग करायचे IUPAC चं नेम करत असताना यांना जी नंबरिंग आपल्याला द्यायची ती नंबरिंग यांच्यापासूनच सुरुवात करायची म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड जिथं कुठून दिसला तिथूनच नंबरिंग सुरू करा अल्डिहाइड जिथं कुठं दिसला तिथूनच नंबरिंग सुरू करा जिथं कुठं अमाइड दिसला तिथंच नंबरिंग सुरू करा जिथं कुठं तुमचा ईस्टर दिसला तिथंच नंबरिंग स्टार्ट करा सायनाइड जिथं कुठं दिसला तिथंच तुमची नंबरिंग ही स्टार्ट करायची ठीक आहे.
आय होप तुम्हाला हे फंक्शनल ग्रुप, त्याच्यानंतर हे इथल्या आययुपीएससी मध्ये 3 पार्ट आहेत. काय काय आपण बघितलं तर त्याच्यातला आययुपीएससी मध्ये 3 पार्ट. पहिला कोणता वर्ड रूट, दुसरा कोणता प्रेफिक्स, तिसरा कोणता सफिक्स. प्रायमरी प्रेफिक्स आणि सफिक्स मध्ये 2 पार्ट आहेत. एक प्रायमरी प्रेफिक्स, दुसरा सेकंडरी प्रेफिक्स. आणि सफिक्स मध्ये पुन्हा 2 पार्ट आहेत त्याच्यातला. एक प्रायमरी सफिक्स, दुसरा सेकंडरी सफिक्स त्याच्यातला. वर्ड रूट म्हणजे काय? मिथ, इथ, प्रो, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक आणि अनडेक, डोडेक, ट्रायडेक असं त्या ठिकाणचं. डेक पर्यंत जरी लक्षात ठेवलं ते सफिशियंट आहे त्याच्यातला. त्याच्यानंतर दुसरा आपण प्रेफिक्स मध्ये प्रायमरी कधी वापरतो त्याच्यातला, जर सायक्लो कंपाऊंड असतील तर, म्हणजे असे रिंगवाले जर असतील तर, म्हणजे त्याच्या नावाच्या अगोदर आपण सायक्लो हा शब्द वर्ड यूज करायचा आहे. त्याच्यानंतर सेकंडरी प्रेफिक्स मध्ये आपण काय बघितले तर सबस्टिट्यूएंट कोणते कोणते, फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो, नायट्रो. नायट्रो हे एक लक्षात ठेवा बघा, याच्यामध्ये अजून एक आहे बघा, नायट्रो. नायट्रो NO2 यो काही इथे लिहितो मी त्याच्यातला. काय नाव आहे याचं त्याच्यातलं? नायट्रो. काय नाव आहे याचं? नायट्रो. आणि अजून एक आहे NO, नायट्रोसो. हे पण लक्षात ठेवा, नायट्रोसो. हे हे बरेच जेवढे त्याचे लक्षात ठेवा. अजून एक आहे इथॉक्सी, मिथॉक्सी. हो काही इथे लिहितो मी त्याच्यातला. OCH3 नाव काय रे याचं त्याच्यातलं? मिथॉक्सी. काय नाव आहे याचं? मिथॉक्सी. आणि OC2H5 याचं नाव का जर आपण बघितलं तर काय रे त्याच्यातलं? इथॉक्सी. तर हे काय तुमचे त्याच्यातले प्रिफिक्सेस आहेत किंवा सबस्टिट्यूएंट आहेत. कशामध्ये येतात? तुमचे सेकंडरी प्रिफिक्स मध्ये येतात. ठीक आहे ना. त्याच्यानंतर पुढला कोणता त्याच्यातला? सफिक्स मध्ये. सफिक्स मध्ये कोणता? प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी. सेकंडरी सफिक्स मध्ये कोणते? हो का, हे आता पिक्चर बघितलं ना हा इथला फंक्शनल ग्रुपचा, हा सगळ्याच्या सगळा पार्ट म्हणजे कोणता रे? सेकंडरी सफिक्स मध्ये येतो त्याच्यातला. त्याच्यानंतर इकडे मल्टिपल बॉन्ड हे कशामध्ये येतात? प्रायमरी सफिक्स मध्ये येतात. मल्टिपल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड असतील किंवा ट्रिपल बॉन्ड असतील, हे सगळे कशामध्ये येतात तरी तुमच्या बाळांनो? या प्रायमरी सफिक्स मध्ये येतात. कळतं इथपर्यंत ह्याच्यातलं? आय होप तुम्हाला कळालेलं असेल. आता याच्यातले आपण काय करूया त्याच्यातलं डायरेक्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण बघूयात. तुम्हाला जनरल वगैरे रूल त्या ठिकाणी हे माहिती असतीलच त्याच्यातले. असं कन्सिडर करून मी त्या ठिकाणचा पुढलाही सेक्शन जे आहे त्याच्यातला ते घेत आहे. कारण तुम्ही जिथं कुठं क्लासला वगैरे त्या ठिकाणचं असतात तुम्हाला ते झालेले असतील रूल वगैरे त्याच्यातले. कारण स्टेट बोर्डमध्ये रूल त्या ठिकाणी हे दिलेले आहेत. आता रूल वगैरे मी काही घेत बसत नाही. याच्यातला अजून एक छोटासा एक पॉईंट आहे तो म्हणजे होमोलोगस सिरीज. ते एकदा सांगतो, छोटासा पॉईंट आहे त्याच्यातला. ते होमोलोगस सिरीज म्हणजे काय असतं ते एक बघा त्याच्यातला. काही नाही, एकदम सोपं आहे. सक्सेसिव्ह अल्केनमध्ये त्याच्यातला जो डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स CH2 चा जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं? होमोलोगस सिरीज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे? होमोलोगस सिरीज. जसं की आता एखादा एक्झाम्पल जर आपण बघितलं तर मिथेन, इथेन, प्रोपेन. आता आययुपीएससी नेम वाटल्यास घेऊयात आणि नंतर मग याच्यातला होमोलोगस सिरीज वाटल्यास बघूयात. आता याचे नावं वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला माहित नसतील किंवा माहित असतील तर त्या ठिकाणी नावाची प्रॅक्टिस वगैरे त्याच्यातलं ते चालू करा सोबत. ठीक आहे. अजून तुमच्या स्टेट बोर्डामध्ये काही दिलेले आहेत का बघूयात. इथले पण काही एक्झाम्पल घेऊयात आपण. हा बघा, आता इथं काही जे आहेत एक्झाम्पल ते तुमचे महत्वाचे आहेत बघा. पहिलं याचं नाव काय? मिथेन आहे, याचं माहिती आहे. दुसरं जर आपण बघितलं तो आहे CHCl3. CHCl3 हे नाव लक्षात ठेवा. याचं नाव काय? त्याच्यातला क्लोरोफॉर्म. काय नाव आहे रे याचं त्याच्यातला? क्लोरोफॉर्म. कशामध्ये यूज केलं जातं ते? हे काय म्हणतात त्याला, असं रुमालवरती टाकतात ते औषध त्याच्यातलं बेशुद्ध करण्यासाठी. हा काय वापरलं जातं? क्लोरोफॉर्म. त्याच्यानंतर तिसरं एक आहे त्याच्यातला ऍसिटिक ऍसिड. कोणतं त्याच्यातला? ऍसिटिक ऍसिड. कशामध्ये असतं रे? पिकल्स मध्ये असते. कशामध्ये असते? पिकल्स मध्ये, लोणच्यामध्ये असते त्याच्यातलं. काय फॉर्म्युला याचा सांगा? CH3COOH, ऍसिटिक ऍसिड. आता बघा, हे ऍसिटिक ऍसिड जर आपण बघितलं ना बाळांनो, हे कॉमन नेम आहे. काय रे? कसलं नेम आहे रे हे त्याच्यातलं? कॉमन नेम. काय रे? ऍसिटिक ऍसिड. याचा आययुपीएससी नेम सांगा बरं त्याच्यातला. चांगला क्वेश्चन आहे बघा त्याच्यातला. आययुपीएससी नेम याचं आपण बघितलं तर इथॅनोइक ऍसिड. काय रे याचं त्याच्यातलं? इथॅनोइक ऍसिड. कुणाचं त्याच्यातलं? CH3COOH. आययुपीएससी नेम काय? इथॅनोइक ऍसिड. कॉमन नेम काय? ऍसिटिक ऍसिड. लक्षात ठेवा बघा हे त्याच्यातला. त्याच्यानंतर दुसरं एक आहे इथंपर्यंत तुमचं अजून आलेलं आहे. हा इथं अजून एक दोन एक आहे मुलांना त्याच्यातला. ते म्हणजे आयसोब्युटेन आणि निओपेंटेन. आयसो फोर्थ आहे, आयसो ब्युटेन, आणि पाचवा एक आहे
निओपेंटेन. बघा आता हे 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 महत्वाचं आहे बघा त्या ह्याच्यातला आयसो. आयसो म्हणजे लक्षात ठेवा पोरांनो, आयसो आयसो म्हणजे काय सर त्या ह्याच्यातला, जर सेकंड कार्बनला जर मिथाइल ग्रुप अटॅच असेल, काय म्हणतोय बघा मी, जर सेकंड नंबरच्या कार्बनला म्हणजे नंबरिंग देत असताना सेकंड नंबरच्या जर कार्बनला कोणता ग्रुप असेल, मिथाइल ग्रुप असेल, मिथाइल ग्रुप म्हणजे कोणता, CH3. जर मिथाइल ग्रुप असेल तर अशांना काय म्हटलं जातं, आयसो ग्रुप म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आयसो ग्रुप म्हटलं जातं. तर निओपेंटेन म्हणजे काय, सेकंड नंबरच्या कार्बनला जर दोन मिथाइल ग्रुप असतील त्या ह्याच्यातला, म्हणजे दोन मिथाइल ग्रुप अटॅच्ड असतील तर अशांना काय म्हटलं जातं रे त्या ह्याच्यातला, निओ म्हटलं जातं. मी पेंटेन म्हटलं नाही, मी निओ म्हटलं. आयसो म्हणजे काय, सेकंड नंबरच्या कार्बनला कोणता ग्रुप त्या ह्याच्यातला मिथाइल ग्रुप असेल तर आयसो, आणि सेकंड नंबरच्या जर दोन दोन मिथाइल ग्रुप असतील तर त्याला निओपेंटेन म्हटलं जातं. आयसोपेंटेन किंवा आयसो आणि निओ बोथ आर द कॉमन नेम्स, नॉट IUPAC नेम. अंडरलाईन सेंटेन्स त्याच्यातलं, हे दोन्ही नेम कसे आहेत त्याच्यातले, कॉमन नेम आहेत. दोन्ही कॉमन नेम आहेत, आयसो आणि दुसरे कोणते, निओ. याचं स्ट्रक्चर जर बघितलं, ब्युटेन आहे म्हणजे ANA, पेंटेन आहे म्हणजे ANA, अल्केन मध्ये त्याच्यातले. आयसोब्युटेन म्हणजे 4 कार्बन त्याच्यातला 1 2 3, आणि सेकंड कार्बनला काय मिथाइल ग्रुप आहे म्हणजे हा मिथाइल त्याच्यात. आणि इकडे काय निओपेंटेन, पेंटेन म्हणजे ती 5 आहेत, 1 2 3, आणि सेकंड नंबरला काय 2 मिथाइल, हो इथे एक आणि इथे एक. झाला. तर या कार्बनची काय व्हॅलेन्सी तुम्हाला सॅटिस्फाय करायची, कोणत्या ह्याच्यानं सॅटिस्फाय करणार, कार्बन हायड्रोजननं त्या ह्याच्यातला. इथं सांगा कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे त्या ह्याच्यातला, 4 आहे, ठीक आहे ना. इथं एक ऑलरेडी 1 2 3, इथं 3 1 2 3, इथं तुमचे किती 1 2 3 आहेत, 1 1 2 3, इथं पण बघा त्या ह्याच्यातला 1 2 3, इथं 1 2 3, इथं 1 2 3, इथं पण 1 2 आणि 3. हे तुमचं स्ट्रक्चर कशाचं बनता येईल त्याच्यातलं, हे आयसोब्युटेन, आणि हे कोणतं येईल त्याच्यातलं, निओपेंटेन. ठीक आहे ना, इथंपर्यंत त्याच्यातला निओ बघा ना, 1 2 3 4 आणि 5, आयसो 1 2 3 आणि 4. कळालं इथंपर्यंत ह्याच्यातलं, हे काय कॉमन नेम आहे. नेक्स्ट पुढलं एक आहे तुम्हाला त्या ह्याच्यातला, म्हणजे इथं दिलेले आहेत बघा. आता बघा हे सोपे सोपे तिथे एक आहे मिथॅनॉल. कोणता आहे त्या ह्याच्यातला, मिथॅनॉल. मिथॅनॉल. आता मिथॅनॉल मिथॅनॉल म्हणल्यावरती मिथेन, मिथेन ओएल, ओएल आहे बरोबर ना. ओएल म्हणजे कोणता आहे त्या ह्याच्यातला, अल्कोहोल आहे त्या ह्याच्यातला. मिथाइल ग्रुप आहे CH3OH, CH3OH. आणि सातवा कोणता, इथॅनॉल. इथॅनॉल, इथॅनॉल म्हणजे काय, OH त्या ह्याच्यातला, C2H5OH. नाव काय याचं, C2H5OH. किंवा याला असंच लिहिता येते, इथ आहे ना, इथ, CH3CH2OH, इथॅनॉल. हे बघा हे दोन्ही काय त्याच्यातले दारू आहेत, हे दोन्ही काय त्याच्यातले दारू. पण विषारी दारू कोणती, मिथॅनॉल, आणि पेयची दारू कोणती, इथॅनॉल त्याच्यातलं. ठीक आहे, दोन्ही म्हणजे चांगलं नसते बरं त्या ह्याच्यातलं, इथॅनॉल आणि मिथॅनॉल. ठीक आहे. नंतर पुढला एक आहे बघा त्या ह्याच्यातला, प्रोपॅनॉल. सांगा बघा आता तुम्ही, ड्रॉ करा बरं त्या ह्याच्यातला, प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल, प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल आहे ना, प्रोप म्हणजे काय, कार्बन 3 आहेत, हो का, कार्बन 3. नॉल, ओएल. ओएल म्हणजे काय, OH ग्रुप आहे त्या ह्याच्यातला, म्हणजे हो का, इथं OH ग्रुप जोडून टाका, झालं. हायड्रोजनचे सॅटिस्फाय करा, हो का, या कार्बन 1 2 आहेत, इथे एक आणि इथे एक, झालं. हो का, इथं एक आणि इथे एक, हो का, इथे एक, इथे एक आणि इथे एक. म्हणजेच कसं लिहिता येते, CH3, इथं काय रे, CH2OH, झालं. हेच नाव त्याच्यातलं. कळतंय का मी काय म्हणतोय त्याच्यातलं, का डोक्यावरून चाललंय. बघा पुढलं एक आहे त्याच्यातला, ब्युटॅनॉल झाला. नंतर पुढलं एक आहे बघा, हा ठीक आहे, आता एवढे ओके आहेत. ठीक आहे, आता बाकीचे आता याच्यातले जे आहेत त्याच्यातले ते आपण काय करू, डायरेक्ट याचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी बघूयात. ठीक आहे, इथंपर्यंत कळाले असेल, लिहून घ्या लवकर.
डायरेक्ट आपण एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट आहे ट्राय करा, प्रॅक्टिस करा त्या ह्याच्यातला, सोपे आहेत. बघा आता. ठीक आहे, आता हे काय एवढे रूल तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहेत. बघा आता याच्यातले. ठीक आहे, नावं मी सांगतो त्या ह्याच्यातले, तुम्ही ट्राय केलेला असेलच त्या ह्याच्यातला. बघा, पहिला कोणता आहे त्या ह्याच्यातला, आता नंबरिंग कडून सुरुवात करायची, लेफ्ट का राईट. इकडला असतो लेफ्ट, इकडला असतो राईट. ठीक आहे, इकडला लेफ्ट, इकडला कोणता राईट. हां, आता लेफ्टनं सुरुवात करायची का राईटनं, तर बघा आता 1 2 इकडून सुरुवात केलात लेफ्टनं, तर दुसऱ्यावरती 2 2 ग्रुप यायला लागलेत. इकडून सुरुवात केला तर 1 2 3. मग आपला रूल काय म्हणते, जिकडून लवकर ब्रांच देईल तिकडून तुमचा सुरुवात करायची त्या ह्याच्यातला, म्हणजे 1 2 3 आणि 4. दुसऱ्यावरती कोणता ग्रुप आहे, मिथाईल मिथाईल CH2, म्हणजे 2 डाय मिथाईल. हा 4 4 म्हणल्यावरती काय असेल रे त्या ह्याच्यात तरी, ब्युटेन, कारण देर इज अ सिंगल बॉन्ड आहे, सगळे काय तुमचे सिंगल बॉन्ड आहेत, ब्युटेन आपण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे OH म्हणजे अल्कोहोल ग्रुप आहे त्या ह्याच्यातला. कोणता ग्रुप आहे, अल्कोहोल, फंक्शनल ग्रुप आहे बघा त्या ह्याच्यातला. मग त्याला नंबरिंग 1 देतो का आपण, नाही, त्याला लोएस्ट नंबर आपण देतो त्या ह्याच्यातला, म्हणजे 1 2 आणि 3 त्या ह्याच्यातला. हा, दुसऱ्यावरती कोणता ग्रुप आहे, मिथाईल मिथाईल 2 आहेत, म्हणजे 2 डाय मिथाईल. हा 3 3 म्हणल्यावरती काय रे त्या ह्याच्यातला, प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल OL हा सफिक्स येतो त्या ह्याच्यातला. ठीक आहे ना. नंतर पुढला बघा त्या ह्याच्यातला. हा, इकडून सुरुवात करायची का इकडून सुरुवात करायची, म्हणजे इकडून सुरुवात केला तर दुसऱ्यावरती कोणता, मिथाईल आहे. इकडून सुरुवात केला तर दुसऱ्यावरती कोणता आहे, इथाईल आहे. मग सुरुवात स्टार्ट फ्रॉम दिस 1 2 3 आणि 4, म्हणजे 2 इथाईल. दुसऱ्यावरती कोणता, इथाईल आहे ना, C2H5. तिसऱ्यावरती कोणता आहे रे, मिथाईल. 3 मिथाईल. हा 4 म्हणल्यावरती काय रे त्या ह्याच्यातला, ब्युटेन. कोणता असेल रे त्या ह्याच्यातला, ब्युटेन. ठीक आहे ना. नंतर पुढला बघा त्या ह्याच्यातला, COH ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे त्या ह्याच्यातला, COOH, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे बघा त्या ह्याच्यातला, फंक्शनल ग्रुप. मी म्हणलं होतं तुमचा हे VIP बघा, कुठून जरी दिसलं तर नंबरिंग सुरुवात तिथूनच करायचं आहे, म्हणजे 1 2 आणि 3. दुसऱ्यावरती कोणता ग्रुप आहे, मिथाईल आहे, 2 मिथाईल. हा 3 3 म्हणल्यावरती काय असेल त्या ह्याच्यातला, प्रोपॅनोइक ऍसिड. प्रोपॅनोइक ऍसिड. ठीक आहे ना. नंतर पुढे बघा त्या ह्याच्यातला, हा
कीटोन ग्रुप आहे बघा सी डबल बॉन्ड ओ. इकडून सुरुवात करा किंवा इकडून दोन्हीकडूनही चालतंय कारण एकच येईल. 1 2 3 3 म्हणल्यावरती काय असेल रे प्रोपॅन प्रोपॅन 2ONE ई येत नाही बरं इथं त्याच्यातलं PROPANE ई येत नाही बघा का कारण ते तुमचा इंग्लिशमध्ये आहे ना ईच्या नंतर जर समजा AEIOU येत असेल तर हा कॅन्सल होतो त्याच्यातला हा इंग्रजीचा नियम आहे बघा त्याच्यातला ठीक आहे त्याच्यामुळे इथं येत नाही बघा प्रोपॅन 2ONE नंतर चला पुढे बघा त्याच्यातला हा इकडून सुरुवात केला तर 1 2 दुसऱ्यावरती कीटोन यायला इकडून सुरुवात केला तर 1 2 तिसऱ्यावरती लोएस्ट नंबर पाहिजे आपल्याला हो का इकडून म्हणून 1 2 3 आणि 4 मग आता काय येईल रे ब्युटॅन 2ONE ठीक आहे नंतर पुढला बघा त्याच्यातला CHO आला बघा VIP आला बघा त्याच्यातलं VIP हा मग आता नंबरिंग इथूनच 1 2 3 आणि 4 दुसऱ्यावरती कोणता ग्रुप आहे हा इथाईल आहे तिसऱ्यावरती मिथाईल आहे म्हणजे 2 इथाईल 3 मिथाईल 4 4 म्हणल्यावरती काय रे त्याच्यातला ब्युट्या नाल काय असेल रे त्याच्यातला ब्युट्या नाल नंतर पुढला बघा त्याच्यातला OH आहे अल्कोहोल आहे त्याच्यातला आणि इथं क्लोरो आता क्लोरो काय रे त्याच्यातला फंक्शनल ग्रुप आहे का नाही तो सबस्टिट्युएंट आहे तो काय आहे त्याच्यातला सबस्टिट्युएंट आहे मला फंक्शनल ग्रुप म्हणता येत नाही मग आता 1 2 आणि 3 दुसऱ्यावरती काय Cl ला काय म्हणतो आपण पहिल्यावरती कोणता आहे रे OH फंक्शनल ग्रुप आहे प्रोपॅनॉल प्रोपॅनॉल काय नाव आहे याचं प्रोपॅनॉल कळतंय चला नेक्स्ट पुढला बघा इकडला त्याच्यातला COH ग्रुप आहे हा कोणता ग्रुप आहे हा त्याच्यातला COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे हा नंबरिंग फ्रॉम दिस वन 1 2 3 4 5 6 आलं इथंपर्यंत ह्याच्यातलं हा मग आता इथं बघा इथं डबल बॉन्ड आहे बघा मल्टिपल बॉन्ड मला दिसायला त्याच्यातला आणि तिसऱ्यावरती हे दांडी म्हणजे काय मिथाईल ग्रुप आहे कोणता ग्रुप आहे त्याच्यातला मिथाईल ग्रुप आहे मला मग आता मला सांगा तिसऱ्यावरती पहिल्यांदा काय येईल रे 3 मिथाईल हा बोला 3 मिथाईल हेक्स हेक्स डबल बॉन्ड कुठे आहे चौथ्यावरती 4EN 1OIC ऍसिड ते 1 नाही लिहिलं तरी चालते म्हणजे OIC ऍसिड एवढं मात्र आलं पाहिजे नंतर पुढे पण VIP आला बघा CHO ग्रुप आहे हा मग आता नंबरिंग 1 2 3 4 आणि 5 ठीक आहे ना मग काय असेल 4 क्लोरो चौथ्यावरती कोणता आहे त्याच्यातला क्लोरो 4 क्लोरो हा किती 5 आहे त्याच्यातला 5 म्हणल्यावरती काय प्रोपॅनाल प्रोपॅनाल आला त्याच्यातला कारण AL हा काय तुमचा सफिक्स आहे ठीक आहे ना त्याच्यातले आय होप तुम्हाला हे जेवढे काही 10 घेतलेले आहेत प्रॉब्लेम्स त्याच्यातले एक्झाम्पल्स तुम्हाला समजलेले असतील नेक्स्ट ह्याच्यामध्ये सुद्धा अजून वाटल्यास याच्यातले काही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी आपण एक बघूयात आता याच्यामध्ये टाइप ऑफ रिएक्शन हा एक त्या ठिकाणचा पार्ट आपल्याला पाहायला मिळतो तो एक आपण त्या ठिकाणी कंटिन्यू मध्ये करणार आहोत ठीक आहे थँक्यू सो मच